नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे. CUP कॉलेजला 50 लाखापर्यंतचं पॅकेज. होय, हे खरं आहे. आपण CUP कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन त्यांच्या प्लेसमेंट सेलला जाऊन या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहे. ठीक आहे. म्हणजे अकॅडमिक इयर, लास्ट अकॅडमिक इयर 22-23मध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे नियर अबाउट आय थिंक 169 कंपनीज त्या कॉलेजला अप्रोच झाल्या आणि त्याचा जो काही मॅक्सिमम पॅकेज होता तो नियर अबाउट 50+. ठीक आहे. म्हणजे 50 लाखाच्या वरही डिशॉ आणि काही 2-4 कंपन्याचा यांचं 50+ त्यांचं पॅकेज होतं लॅक पर ॲनम, 50 lakhs पर ॲनम. ओके, इट्स नॉट अ जोक. ओके, आता हे मला सांगायचं का बरं आहे की बा या कॉलेजला इतक्या कंपन्या येतात आणि या कंपन्यामार्फत इतक्या लाखांचं पॅकेज मिळते. काय असतं ना की आपलं जे काही चॅनल आहे, आपलं चॅनल म्हणजे अशा लोकांसाठी आहे किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे इंजिनिअरिंगसाठी तयारी करत आहे. ठीक आहे. आणि काय होतं, आपण ज्या गोष्टीची तयारी करतो मग त्या गोष्टीची तयारी केल्यानंतर तिची एक्झाम दिल्यानंतर एक्झॅक्टली काय होऊ शकतं हे पण आपल्याला माहीत राहिलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातलं नंबर 1चं कॉलेज म्हटलं तर CUP. मग या CUP कॉलेजमध्ये ओके अशा प्रकारचं पॅकेज राहते. ठीक आहे. एक ते आपल्याला एक मोटिवेट करते की नाही बा, म्हणजे पॅकेज आहे काय नसतं नाही. काही लोकांची कंडिशन असतं, तो एखाद्या गरीब परिस्थितीतून आलेला असतो. मग अशा विद्यार्थ्यांना याची माहिती असणं गरजेचं असतं. मग तो त्या प्रकारचा अभ्यास करणार. ठीक आहे. म्हणजे येणाऱ्या काही दिवसांच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या कॉलेजसाठी जे काही टॉप कॉलेजेस आहे या टॉप कॉलेजेससाठी किती मार्क्स किंवा किती पर्सेंटाईल्स तुमच्याकडे असले पाहिजे, तुम्ही मिळवले पाहिजे, कारण की तुमच्याकडे काही फार वेळ नाही आहे. ओके, तर बघा आपण वेळ न घालवता डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर आपण त्या गोष्टी चेक करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रोमवर CUP या कॉलेजच्या वेबसाईटला ओके एकतर बघा तुम्ही इथे पण बघू शकता की त्यांनी आय थिंक प्लेसमेंट सेल दिलेला आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता प्लेसमेंट सेल दिलेला आहे. किंवा मग आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर नाही गेलो तरी आपल्याला एक प्लेसमेंट सेलचा जो काही टॅब आहे. ठीक आहे. बघा तुम्ही इथे बघू शकता क्लिअर कट प्लेसमेंट सेलचा टॅब आहे. या प्लेसमेंट सेलच्या टॅबला आपण भेट देणार आहोत आणि या प्लेसमेंट सेलच्या टॅबवर जी काही त्यांनी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ट्रेनिंग अँड द प्लेसमेंट ऑफिसर. ठीक आहे. त्या कॉलेजमधनं जे काही प्लेसमेंट करण्यासाठी जे काही ऑफिसर नेमलेले आहेत त्यांची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला या 2-4 फाईल्स खूप महत्त्वाच्या आहे. ठीक आहे. ही पहिली इन्व्हिटेशन फॉर द कॅम्पस हायरिंग फॉर द प्लेसमेंट अँड द इंटर्नशिप प्रोग्राम. इंटर्नशिप आणि प्लेसमेंटसाठी जे काही कॅम्पस थ्रू हायरिंग केलं जाते त्याची एक नोटीस दिसते आपल्याला. ठीक आहे. या 2-4 गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप चेक करणार आहोत. पहिले आपण तीच लिंक चेक करणार आहे की इन्व्हिटेशन फॉर द कॅम्पस हायरिंग अँड फॉर द प्लेसमेंट. बघा आपण इझिली इथं बघू शकतो. ठीक आहे. चला बघा सर्क्युलर आहे त्या कॉलेजचं. CUP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी सॉईल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ॲट द THRD ओल्डेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इन द एशिया. ओके, चार्ट इन 1854. इज अ टॉप टायर टेक्निकल इन्स्टिट्यूट इन द country with a rich legacy of 169 years, being consistently ranked in a top 75 positions among the all engineering institutes in the country. म्हणजे जे काही आपल्या भारतातला टॉप या आहेत युनिव्हर्सिटीज त्याच्यातला 75 पोझिशन्समध्ये याचा रँक येतो. ठीक आहे. तर बघा आपण सरळ खाली बघूया. द जॉब अनाउन्समेंट फ्रॉम द इज मॅन्डेटरी फॉर द रिक्रुटर टू एलिजिबल फॉर द कॅम्पस प्लेसमेंट हायरिंग ॲटस. म्हणजे त्यांच्या जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहे. ठीक आहे. आणि ही जी काही हायरिंग होतं ही फॉर BTech स्टुडंट, MTech स्टुडंट अँड द MBA ग्रॅज्युएट जे काही स्टुडंट राहतात त्यांच्यासाठी राहतं. ठीक आहे. आपल्याला जो काही महत्त्वाचा आहे. ठीक आहे. बघा त्यांनी 3 कॅटेगरीज मध्ये जो काही म्हणजे जो काही पॅकेज आहे ओके लॅक पर ॲनममध्ये जो काही पॅकेज मिळतो त्या विद्यार्थ्यांना तर 3 कॅटेगरीजमध्ये त्यांनी डिवाईड केलेला आहे. ओके, बघा इंजिनिअरिंग प्रोग्रामसाठी आपल्याला स्पेशली बघायचं, आपल्याला मॅनेजमेंटसाठी जायचं नाही. बघा आणि इंजिनिअरिंग प्रोग्रामसाठी ओके बघा त्याच्यात 2 कॅटेगरीज केलेल्या आहे. CS आणि IT कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डोमेनच्या या स्ट्रीमच्या मुलांसाठी मी आत्ताही सांगतो सर्वात जास्त अपॉर्च्युनिटी राहतं. पुन्हा एकदा ऐका, CS आणि IT या स्ट्रीमच्या या ब्रांचच्या मुलांसाठी सर्वात जास्त ऑफर तुम्हाला कुठेही पण दिसतं. याच कॉलेजसाठी नाही, कोणत्याही कॉलेजसाठी दिसतं. ठीक आहे. बघा लेवल 1मध्ये 15 ते 11 पॉईंट म्हणजे जवळपास पकडा 12 लाख पर ॲनम लेवल 1मध्ये. सेकंड लेवल त्यांनी कॅटेगराईज केलं आहे 12 ते 22 लाख पर ॲनम. ओके, आफ्टर थर्ड लेवलमध्ये 22 लाख पर ॲनम ऑनवर्ड्स, 22 लाखांपेक्षा पुढे. ठीक आहे. आणि अदर दॅन
ओके, म्हणजे जे अदर दॅन ज्या काही कम्प्युटर सायन्स आणि IT सोडून ज्या काही ब्रांचेस राहतात, इलेक्ट्रॉनिक्स झाले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालं, ठीक आहे, त्यानंतर भरपूर ज्या काही ब्रांचेस राहतात, ठीक आहे, मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, भरपूर सारे ब्रांचेस राहतात, ठीक आहे, त्या ब्रांचेससाठी पण त्यांनी कॅटेगराईज केलेला आहे 5 ते 9.99 लाख पर ॲनम, 10 to 19.99 लाख पर ॲनम आणि त्यानंतर 20 लाख पर ॲनम. आणि तुम्हाला इथं क्लिअर कट दिसतं की जो काही सॉफ्टवेअर काय म्हणू शकतो, जो काही सॉफ्टवेअर इंजिनियर, ठीक आहे, CS आणि IT बंद जे काही इंजिनियर म्हणजे जे काही स्टुडंट कम्प्युटर सायन्स आणि IT ब्रांच घेऊन आलेले आहेत, यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी तर जास्त आहे, त्याच्यासोबत जो काही पॅकेजचा रेट पण आहे तो पण ॲज कम्पेअर टू द अदर ब्रांचेस, ओके, इट इज ग्रेटर, ओके, इट इज ऑलवेज मच क्लिअर. बघा ही पहिली होती, ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या जे काही सर्क्युलरमध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या, परंतु हे आपल्याला एक रिझल्ट बघायचा होता, एक प्रूफ बघायचं होतं आपल्याला, ओके, त्यासाठी आपण तिथं गेलो होतो, ठीक आहे. त्यानंतर बघा हे सेकंड हा जो काही जस्ट वेट अ मिनिट, ओके, त्यानंतर बघा, ठीक आहे, जॉब अनाउन्समेंट फॉर्म आहे, ओके, म्हणजे जॉब अनाउन्समेंट फॉर्म आहे टू बी फिल बाय द रिक्रुटर्स फॉर द पार्टिसिपेशन इन द कॅम्पस हायरिंग. म्हणजे कॅम्पस हायरिंगसाठी त्या कॉलेजमार्फत, ओके, जो काही फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म त्यांनी त्यांच्या वेबसाईट दिलेला आहे. बघा मग तो कोणता स्टुडंट आहे ते, या सगळ्या गोष्टी आहे, याचं आपल्याला काही फारसं काही काम नाही, ओके. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या कॉलेजला जाणार त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म बघायचा, ओके. सध्या आपल्याला या फॉर्मचं तरी काही काम नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा मेजर हायलाईट्स आपण मध्ये बघूया, ठीक आहे. त्यांची एक फाईल झालेली आहे डाउनलोड, ओके. आय थिंक हे पॉवर पॉईंट आहे, पॉवर पॉईंटमध्ये, ठीक आहे, PPO, ठीक आहे, ठीक आहे. बघा PPO ऑफर्ड ऑन द बेसिस ऑफ 2 months समर इंटर्नशिप फॉर द म्हणजे जे काही 2024ची बॅच आहे, ओके, या बॅचसाठी, ओके, म्हणजे आता जी काही त्यांची म्हणजे आता जो काही 2024चा आता हा जो काही एंडिंग आहे, ओके, म्हणजे मेमध्ये आय थिंक त्यांचे पेपर झाले असणार किंवा यांच्यासाठी इंटर्नशिपसाठी, ओके, म्हणजे कोणत्या कोणत्या कंपनीजनं कशा ऑफर केलेल्या आहे, ठीक आहे. PPOला म्हणतात प्री प्लेसमेंट ऑफर, ठीक आहे. हा जो काही PPO असतो ना, PPOचा अर्थ राहतो प्री प्लेसमेंट ऑफर, ठीक आहे. तेच एक प्रकारचं इंटर्नशिप, क्लिअर. तर कोणत्या कोणत्या कंपनीनं किती ॲव्हरेजली सॅलरी पॅकेज LPAमध्ये त्यांना हे केलेलं आहे, ऑफर केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. बघा D & Shaw ही अतिशय फेमस कंपनी आहे, ठीक आहे. नंबर ऑफ स्टुडंट दे हॅव सिलेक्टेड, म्हणजे जागा तितक्या आहे त्यांच्यासाठी, ठीक आहे. 50 लाख पर ॲनम, ठीक आहे. आणि जी काही ब्रांच त्यांना हवी आहे ती ब्रांच त्यांना कम्प्युटर सायन्स, मी ऑलरेडी पहिलेच सांगितलं आहे की कम्प्युटर सायन्स आणि IT म्हणजे मॅक्सिमम काय म्हणू शकतो अपॉर्च्युनिटी राहतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा RCCM, ओके, नंबर ऑफ स्टुडंट्स साठी जी काही वॅकंट पोस्ट म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट त्यांना किती घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्याज आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्सास इन्स्ट्रुमेंटसाठी 3 आहे, मग त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला तिथं पॅकेज पण बघू शकता आणि त्यांनी ब्रँच, ठीक आहे. म्हणजे नेम ऑफ द कंपनीज दे आर ऑफरिंग टू दॅट पर्टिक्युलर बॅच, म्हणजे जे काही 2024ची बॅच अकॅडमिक इयरच्या त्या पर्टिक्युलर स्टुडंटसाठी जे काही त्यांनी ऑफर केलेलं आहे ते तुम्हाला दिसतं आणि नंबर ऑफ स्टुडंट्स, ओके, हाऊ मच कॅन्डिडेट्स दॅट द कंपनी इज रिक्वायर्ड. त्यानंतर सॅलरी पॅकेजेस LPAमध्ये लाख पर ॲनममध्ये. त्यानंतर त्यांना कोणती रिक्वायर्ड ब्रांच आहे ते पण एक ते तुम्हाला तिथे एक तुम्ही इझिली बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर हे अदर दॅन्स कंपन्या आहेत, ओके, CIT आहे, कॉर्पोरेशन, ओके. त्यानंतर भरपूर आहे, बजाज ऑटो आहे, त्याच्यानंतर UBS आहे, भरपूर साऱ्या कंपनी आहे. त्या कंपनी रिलेटेड त्यांनी नंबर ऑफ स्टुडंट्स त्यांना किती हवे इंटर्नशिपसाठी, त्यानंतर त्यांनी पॅकेज किती देणार आहे, ओके. त्यानंतर ब्रांच, ठीक. बघा त्यानंतर अशा भरपूर साऱ्या कंपनी आहे, ओके. नियर अबाउट 87 स्टुडंट. त्यानंतर MTechसाठी आहे, ओके. हे आपल्याला काही कामाचं नाही, ओके. आपण म्हणजे जी काही गोष्ट करतो, जे काही 12वीचे विद्यार्थी BTechला जातात, ओके, त्यांच्यासाठी हे आपल्या सगळ्या गोष्टी आहे, ओके. तर बघा हे जे काही BTechचे विद्यार्थी होतं या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी होत्या, ओके. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा सिलेक्शन ऑफ स्टुडंट फॉर द इंटर्नशिप बाय द D Shaw, ठीक आहे. ही एक फेमस कंपनी आहे आणि मी असं म्हणू शकतो की जो काही मॅक्सिमम पॅकेजचा जो रेंज राहतो, ही जी काही D Shaw इंडियाची कंपनी आहे, ठीक आहे. तर इथे मॅक्सिमम तुम्हाला पॅकेज मिळण्याचे चान्सेस राहतात, ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन फॉर द बिंग सिलेक्टेड फॉर द इंटर्नशिप. बघा जोही मुलगा म्हणजे 2 महिन्याच्या इंटर्नशिपसाठी लागलेला आहे त्याला बघा 1.5 lakhs पर मंथ, म्हणजे त्याला 1.5 लाख प्रति महिना असं पॅकेज त्यांनी फक्त इंटर्नशिपसाठी दिलेलं आहे,
ओके, मग एक जर म्हणजे काय ना की समजा त्यांनी तुम्हाला इंटर्नशिपसाठी बोलवलं, तुम्हाला त्या कंपनीला समजा तुमचं सगळं योग्य जर काम वाटलं, तर मग आता यापूर्वी जे काही मी तुम्हाला PPT दाखवली त्यामध्ये त्यांनी जे काही पॅकेज जाहीर केलेलं आहे, ठीक आहे, तर त्या प्रकारचे ते तुम्हाला इझिली देऊ शकतात. बघा त्या मग नंबर ऑफ स्टुडंटचे ते जे काही नंबर ऑफ स्टुडंट आहे त्यांची नावे दिलेलं आहे. ओके, आणि TY BTech कम्प्युटर इंजिनिअरिंगची मुलं आहे, ठीक आहे, थर्ड इयर BTechचे जे काही कम्प्युटर इंजिनिअरिंगची मुलं आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी ओके हे झालेलं आहे. ओके, आणि बघा एक लास्ट स्टेटमेंट आहे, द कंपनी जनरली ऑफर्स द प्री प्लेसमेंट ऑफर, ठीक आहे, PPOबद्दल आपण बोललेलंच आहे, प्री प्लेसमेंट ऑफर विथ अ पॅकेज ऑफ 52 लाख पर ॲनम पोस्ट कम्प्लिशन ऑफ द इंटर्नशिप. म्हणजे इंटर्नशिपपर्यंत त्याला 1.5 लाख प्रति महिना मिळणार. मग त्या कंपनीला जर तो जो काही कॅन्डिडेट आहे तो जर व्यवस्थित वाटला तर कंपनी काय ऑफर करत आहे तुमच्या डोळ्यापुढे आहे. मी तरी थंबनेलमध्ये 50च लिहिलं, त्यांनी लिहिलं 52 लाख प्रति वर्ष. इट्स नॉट अ जोक. ओके, म्हणजे जो मुलगा जस्ट काय म्हणू शकतो B झालेला आहे, ओके, म्हणजे त्याचं जर वय बघितलं आपण फक्त तो 22 वर्षाचा राहतो ना, 22 वर्षाचा असताना तो जर 52 लाखाचं जर पॅकेज त्याच्याकडे असेल तर इट्स नॉट अ जोक. ओके, इट्स अ ग्रेट काय म्हणू शकतो ऑफर, इट्स अ ग्रेट ऑनर टू हिम. ओके, म्हणजे ऑर हर, म्हणजे काही मजाकची गोष्ट नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर एक आपण लास्ट बघून घेऊया, एक जी काही त्यांची फाईल आहे प्लेसमेंट सेलवर, लिस्ट ऑफ रिक्रुटर्स अँड द सॅलरी पॅकेज ऑफर्ड बाय द कंपनीज. क्लिअर, बघा एक PDF ओपन झालेली आहे. ओके, म्हणजे जे आपण ज्या गोष्टी बघा हे अप्रॉक्सिमेट सॅलरी पॅकेज ऑफर्ड बाय द कंपनीज फॉर द बॅच ऑफ स्टुडंट प्लेस इन द अकॅडमिक इयर 2022-23. ओके, आता हे जे काय आपलं वर्ष आहे 2023-24चं आहे, म्हणजे लास्ट इयरला 2022-23 या अकॅडमिक सेशनमध्ये कोणत्या कोणत्या कंपन्याज त्यांच्याकडे आल्यात आणि त्या कंपन्याजनी काय ऑफर केलेलं आहे, किती म्हणजे अमाऊंट ऑफर केलेली आहे, याची एक PDF आपल्या डोळ्यापुढे बघा. रेंज ऑफ सॅलरी पॅकेज ऑफर्ड 50+ ओके लॅक पर ॲनम. देर आर द 2 कंपनीज. फर्स्ट इज द डिशॉमी. आपण याबद्दल आत्ताही बोललो आपण की 2024 ओके या करंट बॅचला जे काही कम्प्युटर सायन्स रिलेटेड किंवा IT रिलेटेड जे काही मुलं आहे त्यांना या डीशॉ कंपनीनंच इंटरव्ह्यूचं म्हणजे ऑफर केलेलं आहे. आणि ही डीशॉ कंपनी मागच्याही वर्षी समजा, ठीक आहे, अकॅडमिक इयर 22-23मध्ये पण या डीशॉ कंपनीनं इथे 50+ लाख पर ॲनम पॅकेज इथं म्हणजे ऑफर केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे पॅटर्न टेक्नॉलॉजी. ओके, दिस इज द सेकंड कंपनी विच इज ऑफरिंग द 50+ LPA फॉर द स्टुडंट्स, ठीक आहे. त्यानंतर बघा रेंज ऑफ म्हणजे आता हे जे काही थोडे थोडे पॅकेजेस आता कमी होत चालले, ठीक आहे. पहिले 50+ होतं, आता झालं 40+, ठीक आहे. NCSI सिंगापूर, त्यानंतर RCCM. ओके, ही पण कंपनी आता इंटर्नशिपमध्ये आपल्याला दिसलं होतं. ओके, कोहेसिटी, ठीक आहे. त्यानंतर 30+, 35+ वाला बघून घ्या, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, फोनपे. ओके, बघा जनरली आपण फोनपे कुठे पण यूज करतो, ही कंपनी पण तुम्हाला म्हणजे फोनपेसारखी कंपनी तुम्हाला 30+. ओके, इट्स अ ग्रेट. ओके, त्यानंतर बघा 35+ होतं फोनपे. ओके, त्यानंतर 30+ वाल्या या सगळ्या कंपनीज आहे, ठीक आहे, नेटवर्क्समध्ये. ओके, त्यानंतर 25+. ओके, वेल्स फॅर्गो, म्हणजे नावं अशा आहे ते म्हणजे वाचायला आपल्याला थोडं जड चाललं, ठीक आहे. BNY मेलन, ठीक आहे, हे 25+ वाले होतं. त्यानंतर 20+ तुम्ही बघू शकता, फिनिक. ओके, त्यानंतर ऑरॅकल. ओके, गेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ओके, म्हणजे हे त्यानंतर हे सगळ्या तुम्ही म्हणजे गोष्टी ऐकलेल्या आहे, ठीक आहे. बघा JM फायनान्शियल, तोशिबा, ठीक आहे, 15+. ओके, आता आपण म्हणजे जो काही बघून राहिलो, जो काही अमाऊंट बघून राहिलो आपण आता 15+साठी बघून राहिलो, तर इतक्या साऱ्या कंपन्याज आहे. ओके, जसं जसं तुम्ही खाली याल तशा तशा मॅक्सिमम कंपन्याज वाढत चालल्या आहे, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही टॉपमोस्टवर राहिलं तर मला हेच म्हणायचं की फिल्ट्रेशन कमी राहतं. जसं जसं आपण खाली येतो तसं तसं फिल्ट्रेशन काय होतं ते बघा. मर्सिडीज बेन्झ पण दिसत आहे इथं आपल्याला, ठीक आहे. आदित्य बिर्ला कॅपिटल, ठीक आहे. त्यानंतर 10+मध्ये बघा भरपूर सारं आहे, ठीक आहे. TCS आहे. ओके, रोल्स रॉयल्स दिसत आहे, हुंडाई मोटर्स आहे. ओके, हे जनरली आता हे ऑटोमोबाईलच्या कंपनी सुरू झाल्या, म्हणजे मेकॅनिकल ब्रांचसाठी या गोष्टी राहतात. समजा टाटा मोटर्स, महाराष्ट्र नॅचरल गॅस दिसतो इथं आपल्याला. त्यानंतर 8+मध्ये बघा रिलायन्स जिओ, ठीक आहे, हिरो मोटोकॉर्प आहे, हनीवेल आहे, ठीक आहे, एचॉन आहे. त्यानंतर टाटा स्टील आहे, भरपूर सारे आहे. ओके, 8+मध्ये तुम्हाला मॅक्सिमम कंपनीज बघू शकता. त्यानंतर 6+ मध्ये बघा कोलगेट, एमर्सन, टाटा टेक्नॉलॉजीज, अल्फा.
ओके, एलेन्स ग्रुप, ॲक्वाचिल, भरपूर साऱ्या कंपन्याज आहे. ओके, म्हणजे ज्या गोष्टी मला वाचता येते ती वाचत आहे. ओके, त्यानंतर 5+. ओके, जसं जसं ते कंपनी वाढत चाललं बघा, 5+. ओके, जॅकब, नायर, पॉवर. ओके, एका मोबिलिटी. ओके, बघा म्हणजे तुम्ही जर लास्ट अकॅडमिक इयर जर चेक केलं तर त्यांच्या कॅम्पसला 167 कंपनीज. ठीक आहे, काही हरकत नाही, आपल्याला नाही 50 लाखाचं, ओके, नाही 35 लाखाचं, पण 20 लाखांचं जरी मिळालं तरी पॅकेज भरपूर आहे ना आपल्याला. अजून काय पाहिजे येतं लक्षात. ओके, बघा हे एक म्हणजे काय म्हणू शकतो, एकदम आपण म्हणजे त्यांच्या प्लेसमेंट सेलला गेलो आणि प्लेसमेंट सेलला ज्या गोष्टी अवेलेबल होता आपण त्याच गोष्टी काय केल्या इथं चेक केला. येतं लक्षात. बघा ही जी काय आपण सगळी माहिती वेबसाईटमार्फत अतिशय व्यवस्थितरित्या चेक केलं आहे. ठीक आहे, काही गोष्टी होत्या त्यांच्या प्लेसमेंट सेटला आपण व्यवस्थितरित्या जे काही 4-5 डॉक्युमेंट्स होते, एक PDF होती, ज्या काही 4-5 डॉक्युमेंट्स होत्या त्या सगळ्या आपण व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला ओके ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र CET रिलेटेड ओके करंट इयर असो किंवा सगळ्या जे काही अपडेट्स राहतात या अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळणार. या चॅनलवर तुम्हाला कंटेंट मिळणार, प्रिव्हियस इयरचं कंटेंट मॅक्सिमम मिळणार. ठीक आहे, आणि या दिवसात तुम्हाला प्रिव्हियस इयरचं कंटेंटचंच तुम्हाला मॅक्सिमम काय करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आपला जर चॅनल किंवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.